Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. What is internal control system and its feature, importance, and factors? So, internal control system is very important part of final auditing. कारण internal control system जर effective असेल तरच final auditing smoothly conduct केलं जाऊ शकतं असं आपण आधीच्या पार्ट मध्ये सुद्धा लर्न केलेलं आहे. So internal control is a broad term which wide coverage. Internal control system ही कशी आहे तर broader concept आहे, broader terms आहे. It covers the control of the whole management system. आणि ह्या इंटरनल कंट्रोल सिस्टीमच्या अंडर काय होते तर होल मॅनेजमेंट सिस्टीमला कंट्रोल करण्याचं काम केलं जातं. इट मे बी फिनान्शियल ॲज वेल ॲज नॉन फिनान्शियल. म्हणजे असं नाहीये की इंटरनल कंट्रोल सिस्टीम फक्त फिनान्शियल साठीच कंट्रोल करेल, तर नॉन फिनान्शियल जे फॅक्टर आहेत किंवा नॉन फिनान्शियल जो एरिया आहे ह्यावरती सुद्धा इंटरनल कंट्रोल सिस्टीम वर्क काय करेल तर वर्क करेल. देन it involves number of check and control in order to ensure that the business is carried on effectively. So business हा effectively carry होण्यासाठी internal control system ही run केली जाते. So internal control system is very significant part of smoothly conducting of final audit. Only with the help of control, efficient and effective management of business became possible. So internal control system help the businesses to achieve its goal effectively. आणि इंटरनल कंट्रोल सिस्टीम मुळेच आपण काय करू शकतो तर गोल्स ऑब्जेक्टिव्ह हे इफेक्टिव्हली अचीव करू शकतो. So effective internal control system is important from the point of view the management as well as auditor. म्हणजे असं नाहीये की इंटरनल कंट्रोल सिस्टीमचा जो ऍडव्हान्टेजेस आहे हा फक्त ऑर्गनायझेशनला होईल नाही, तर ऑर्गनायझेशन सुद्धा स्मूथली फायनल ऑडिट हे कंडक्ट करू शकेल आणि ऑडिटरला सुद्धा काय होईल की मग टेस्ट चेकिंग मेथड तो यूज करू शकेल किंवा सॅम्पलिंग मेथडला इम्पॉर्टन्स देईल जर इंटरनल कंट्रोल सिस्टीम ही इफेक्टिव्ह असेल तर. दॅट इज वाय this is useful for both auditor as well as management. Then it helps the auditor is devising a proper audit procedure for the audit for of a particular unit. म्हणजे सांगितलेलं आहे की तो पर्टिक्युलर युनिट वरती काय करू शकतो प्रॉपर कॉन्सन्ट्रेट करून जे काही ऑडिट आहे हे प्रॉपर कंडक्ट करू शकतो. सो दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ इंटरनल कंट्रोल. सो काही डेफिनेशन दिलेले आहेत इंटरनल कंट्रोल सिस्टीमच्या. Internal control is the best regarded as indicating the whole system of the control, financial and otherwise established by the management in the conduct of the business, including internal check, internal audit and other form of control. म्हणजे जसं की आपण इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये बघितलं, internal control is not only related to the financial thing or financial activity but also non-financial activity. म्हणजे ओव्हरऑल ऑर्गनायझेशनला कसं कंट्रोल करता येईल, कशी इफिशियन्सी आणता येईल ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने इंटरनल कंट्रोल सिस्टीम ही ऑर्गनायझेशन मध्ये रन केली जाते. ओके, ह्या डेफिनेशनच आहे. सो आपण स्टार्ट करूया. पर्पज. इंटरनल कंट्रोल सिस्टीम कोणत्या पर्पजने रन केली जाते ऑर्गनायझेशन मध्ये. सो युजफुलनेस टू दी क्लायंट. क्लायंट म्हणजे आपण कोण म्हणतो, client in the sense organization. Okay, so कंपनीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने इंटरनल कंट्रोल सिस्टीम ही कशी युजफुल आहे. रिलायबल डेटा इज प्रोव्हाइडेड. On the basis of such a data, the management take is day-to-day decision. That is fixation of selling price, quantity of goods to be produced, etc. etc. म्हणजे जर तुम्ही प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट रेकॉर्ड केले आणि ते जर मेंटेन केले, त्यावरती प्रॉपर कंट्रोलिंग असेल तर नक्कीच काय होणार आहे, रिलायबल डेटा वी कॅन इझिली प्रोव्हाइडेड और वी कॅन टेक इझिली डिसिजन और क्विक डिसिजन. मग ते कशाशी रिलेटेड असू देत, फिक्सिंग प्राइसशी रिलेटेड असू देत किंवा क्वालिटी ऑफ गुड्सशी रिलेटेड असू देत, वी कॅन टेक इझिली डिसिजन ह्या पॉइंटशी रिलेटेड. देन सेकंड,
असेट अँड रेकॉर्ड आर सेफगार्डेड. आणि तुमचं प्रॉपर कंट्रोलिंग असल्यामुळे असेट कसे आपण रेकॉर्ड केलेले आहे, कसं सेफगार्ड आहे, वी कॅन इझिली फाइंड आउट और वी कॅन इझिली आयडेंटिफाय. इफ देर इज नो प्रॉपर सिस्टम ऑफ इंटरनल कंट्रोल, द फिजिकल असेट मे बी स्टोलन और मिसयूज. आणि बऱ्याच वेळी काय होऊ शकतं, जर तुमचं कुठे काय चाललेलं आहे, ऑर्गनायझेशन मध्ये कोणते असेट आहेत, किती लायबिलिटी पे करायची आहे, बुक्स कशा पद्धतीने मेंटेन केलेले आहेत, याबद्दल तुम्हाला काही माहितीच नाहीये, तर काय होईल, मग काही स्टोलन होऊ शकेल किंवा तुमच्याच असेटची काही मिसयूज होऊ शकेल, राईट. दॅट इज वाय हियर सेड इंटरनल कंट्रोल सिस्टम इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट फॉर द ऑर्गनायझेशन ॲज वेल एज ऑडिटर. मग ऑर्गनायझेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने आता आपण बघत आहोत, जर ऑर्गनायझेशन मध्ये इंटरनल कंट्रोल सिस्टीम ही इफेक्टिव्ह असेल तर नक्कीच आपण असेट काय करू शकतो, प्रॉपर सेफ हे मेंटेन करू शकतो. देन internal control system promote operational efficiency. Business resources are properly used. Business policy are strictly followed. आणि इंटरनल कंट्रोल सिस्टीम मुळे काय होऊ शकतो, वी कॅन इझिली फॉलो ऑर्गनायझेशनल रूल्स, ऑर्गनायझेशनल पॉलिसीज, स्ट्रॅटेजीज ऑन स्ट्रिक्टली. ओके, स्ट्रिक्ट आपण काय करू शकतो, त्या फॉलो करू शकतो. At the same time, we use or organization use proper utilization of resources or prefer proper utilization of resources. म्हणजे जे काही रिसोर्सेस आहेत मग त्यामध्ये मेन असेल, मशीन असेल, फायनान्स असेल, कॅपिटल असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो, प्रॉपर युटिलाइज करू शकतो. सो दीज आर सम ऍडव्हान्टेजेस टू दी businesses or client. Okay. So next is from the auditor's point of view. ऑडिटर साठी जसं की आपण बघितलं, इंटरनल कंट्रोल सिस्टीम जर इफेक्टिव्ह असेल, ऑडिटर कॅन प्रेफर और ऑडिटर प्रेफर टेस्ट चेकिंग और सॅम्पलिंग मेथड, राईट. आणि त्याचं काम तो इझिली करू शकेल. सो काय सांगितलंय बघा, द बिझनेस विल हॅव कम्पीट अँड ट्रस्ट वर्दी पर्सनल. सो बिझनेस हा तुमचा ट्रस्टवरती असणं महत्वाचं आहे. दिस विल रिड्यूस द चान्स ऑफ इरर अँड फ्रॉड अँड द जॉब ऑफ द ऑडिटर बिकेम सेफ अँड सिम्पल. सो जर तुमची इंटरनल कंट्रोल सिस्टीम इफेक्टिव्ह असेल तर ऑब्विसली काय होणार आहे, इरर किंवा फ्रॉड हे रिड्यूस होणार आहे. आणि ऑडिटरला सुद्धा बुक्स ऑफ अकाउंट चेक करताना कुठेतरी सेफ आणि सिम्पल मेथड फॉलो केली असं वाटेल. So there is a scientific division of duties amongst different members of the staff. आणि मग तो काय करेल, त्याच्या मेंबरना जेव्हा ड्युटी डिस्ट्रीब्यूट करायची असते तो सायंटिफिकली जस्ट त्यांना डिस्ट्रीब्यूट करेल. Every transaction is authorized by the competent authority. Duties and responsibility of each members of the staff are clearly stated. आणि मग तुमच्या इंटरनल कंट्रोल सिस्टीम मुळे ऑडिटर काय करेल, they can easily or he is easily find out or he is easily distributed duties and responsibility of members. Okay, so the internal audit is a part of the whole system of the internal control system. म्हणून काय सांगितलेलं आहे, बऱ्याच वेळी ऑर्गनायझेशन मध्ये इंटरनल ऑडिट सुद्धा रन केलं जातं. ते कशासाठी असतं, तर जसं आपण सांगतो की स्मूथली कंडक्टिंग अ फायनल ऑडिट. सो इंटरनल कंट्रोल सिस्टीम हे आपण रन करतो, पण त्यासाठी काही लिमिटेशन ऑर्गनायझेशनला बघावी लागतात. सो इनहरंट लिमिटेशन ऑफ इंटरनल कंट्रोल काय आहेत बघा. Standard auditing practice, standard of auditing section 6 issued by the Institution of Chartered Account of India mention certain inherent limitation. सो हे जे सेक्शन आहे ते फार इम्पॉर्टंट आहे, ऑब्जेक्टिव्हला विचारले जाऊ शकतात. सो स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग सेक्शन 6 ज्याच्यामध्ये इंटरनल ऑडिटचे लिमिटेशन हे दिलेले आहे.
सॉरी इंटरनल कंट्रोलचे लिमिटेशन. So the control system involve expenditure of time and money. जसं की आपल्याला सगळे सिस्टीम ही प्रॉपरली रन करायची आहे, राईट. दॅट इज वाय हिअर ऑर्गनायझेशन स्पेंड more amount on internal control system as well as spend time. इथे मग तुमचा टाइम पण प्लॅनिंग पासून इम्प्लिमेंटेशन पर्यंत टाइम सुद्धा तुमचा इम्प्लिमेंट होणार आहे, किंवा तुम्हाला टाइम सुद्धा स्पेंड करावा लागणार आहे, ऍज वेल एज मनी सुद्धा स्पेंड करावी लागेल. ऍट द सेम टाइम आपले इफोर्ट सुद्धा तितके स्पेंड इथे होणार आहे. So if attempts are made by the management to encompasses in this expenditure, effectiveness of the internal control system is adversely affected. आणि नक्कीच काय होऊ शकतं, तुम्ही इंटरनल कंट्रोल सिस्टीम एक छान इंटेन्शननेच फॉलो करताय, पण बऱ्याच वेळी त्याचे ऍडव्हर्सली इफेक्ट सुद्धा तुमच्या रिसोर्सेस वरती झालेले बघायला मिळतात. नेक्स्ट, इंटरनल कंट्रोल सिस्टीम लेस ग्रेटर एम्फॅसिस ऑन रूटीन ट्रान्झॅक्शन. सो तुमच्या रुटीन ट्रान्झॅक्शन वरती, म्हणजे तुम्ही काय करता, ऍट द सेम टाइम वी कम्प्लीट अवर डे टू डे ट्रान्झॅक्शन ऍट द सेम टाइम वी कॉन्सन्ट्रेट ऑन इंटरनल कंट्रोल सिस्टीम, राईट. मग त्यामध्ये तुम्हाला काही ड्युटीज दिलेली असेल, काही रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली असेल की जी आपल्याला फॉलो करावी लागते. दॅट इज वाय हिअर सेड internal control system lays greater emphasis on routine transaction. So unusual and irregular transaction are likely to be neglected. Okay, so बऱ्याच वेळी काय होऊ शकतात, असे काही ट्रान्झॅक्शन जे आहेत हे निग्लेक्ट होऊ शकतात. इरेग्युलर म्हणजे नॉट इम्पॉर्टंट असं नाही ना होऊ शकत. सो असे ट्रान्झॅक्शन बऱ्याच वेळी इग्नोर केले जाऊ शकतात और निग्लेक्ट केले जाऊ शकतात. The possibility of human error cannot be ruled out. So तुम्हाला आता इंटरनल कंट्रोल सिस्टीम प्रॉपर रन करायची आहे, मग तुम्ही हे सगळं कशासाठी चाललेलं आहे सांगा बरं. हे इंटरनल कंट्रोल सिस्टीम ही कशासाठी करतो आपण, कोण सांगू शकेल? स्मूथली कंडक्ट बिझनेस. राईट. स्मूथली कंडक्टिंग ऑफ फायनल ऑडिट. मग फायनल ऑडिटला कुठेही त्या थर्ड पर्सनला एरर आपला फाइंड आउट करता येऊ नये याचे ऑलरेडी तुम्ही प्रिकॉशन घेतलेले असणार आहेत तुमच्या इंटरनल कंट्रोल सिस्टीम मध्ये. लक्षात येत आहे? म्हणून काय सांगितलेलं आहे इथे, द पॉसिबिलिटी ऑफ ह्युमन एरर कॅन नॉट बी रूल्ड आउट. दिस मे अफेक्ट द इफेक्टिव्हनेस ऑफ द इंटरनल कंट्रोल सिस्टीम. सो आणि म्हणून त्याचे इम्पॅक्ट जे आहेत हे तुमच्या इफेक्टिव्हनेस वरती होऊ शकतात. ह्युमन एरर कॅन नॉट बी रूल म्हणजे काय, आपण ते फाइंड आउट नाही करू शकत जे काही तुम्ही इंटेन्शनली ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या. पर्सन इम्प्लिमेंटिंग द सिस्टीम मे अब्यूज द अथॉरिटी गिवन टू देम. सो इथे अब्यूज होण्याची शक्यता आहे, राईट, कारण तुम्ही काय केलेले आहेत, इम्प्लिमेंटेशन अथॉरिटी ज्या आहेत त्या काही पर्सनना दिल्यामुळे. नेक्स्ट, whenever there are the changes in the circumstances, the system also needs to be changed. If such changes are not done in the system for time to time, the system may lose its effectiveness. आणि पर्सन मुळे सुद्धा काय होऊ शकते, त्याचा इफेक्टिव्हनेस कमी होऊ शकतो. काय सांगितले बघा, whenever there are changes in the circumstances, काही सर्कमस्टान्सेस चेंज होऊ शकतात, द सिस्टीम ऑल्सो नीड टू द चेंज. आणि मग तुम्हाला सर्कमस्टान्सेस काही चेंज झाले, काही सिच्युएशन चेंज करा, काही पॉसिबिलिटी आल्या, चेंजेस हवे असतील तर तुमच्या इंटरनल कंट्रोल सिस्टीम मध्ये सुद्धा चेंज करावा लागेल, राईट. इफ सच चेंजेस आर नॉट डन इन द सिस्टीम फ्रॉम टाइम टू टाइम. आणि बऱ्याच वेळी हा जो चेंज आहे हा टाइम टू टाइम केला जात नाही किंवा पॉसिबल ही नसतो. सो द सिस्टीम मे लूज इट्स इफेक्टिव्हनेस. आणि जर नाही आपण चेंज केला तर नक्कीच आपल्याला काय होऊ शकतात, तर आपली इफेक्टिव्हनेस ही कमी होऊ शकते. अँड लास्ट पॉइंट इज मॅनेजमेंट मे मॅनिप्युलेट द सिस्टीम. आणि बऱ्याच वेळी मॅनेजमेंट कडून सुद्धा मॅनिप्युलेशन सिस्टीमचं हे होऊ शकतं. इज इट क्लिअर? लिमिटेशन ऑफ इनहरंट लिमिटेशन ऑफ इंटरनल कंट्रोल सिस्टीम हा रिपीट झालेला पॉइंट आहे म्हणजे एक्झामला.
तो थोड़ा सा नेक्स्ट क्वेश्चन इज scope of internal control system. So जसं की आपण बघितलं, here organization concentrate on financial activity as well as non-financial activity, right? So मग त्याचा स्कोप कसा आहे बघा इंटरनल कंट्रोल सिस्टीमचा. फर्स्ट इज अ फिनान्शियल कंट्रोल. इट इन्क्लूड्स प्रॉपर सिस्टीम ऑफ अकाउंटिंग अँड प्रॉपर सुपरविजन. म्हणजे जर आपण फिनान्शियल कंट्रोल करत आहोत तर त्या सोर्सेस हे प्रॉपर कंट्रोलिंग होणं महत्वाचं आहे, राईट. सो इट इन्क्लूड्स प्रॉपर सिस्टीम ऑफ अकाउंटिंग अँड प्रॉपर सुपरविजन. मग फायनान्शियल रिलेटेड तुम्ही जे काही अकाउंटिंग मेंटेन करता हे प्रॉपर करा आणि त्याचं सुपरविजन सुद्धा प्रॉपर होणं महत्वाचं आहे. दिस इज कॉल्ड द फिनान्शियल कंट्रोल. म्हणजे फायनान्स पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही कंट्रोल करताय. मग कंट्रोल करणं म्हणजे काय? मेंटेन प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट as well as concentrate as well as prefer supervision thing. ओके, सुपरविजन वरती तुम्ही काय करा तर कॉन्सन्ट्रेट करा. नेक्स्ट इज अ कॅश कंट्रोल. आता कॅश वरती फक्त काय, कॅश कंट्रोल ही जर एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही रन करत असाल तर कॅशशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ह्या प्रॉपर मेंटेन झाल्या पाहिजे. काय सांगायचं आहे बघा इथे, देर इज अ प्रॉपर कंट्रोल ओव्हर रिसिप्ट, पेमेंट, बॅलन्स, payment and balance kept in hand. Misappropriation of cash in any way by anybody is not permitted. म्हणजे कोणीही कॅशचा मिसअप्रोप्रिएशन करता कामा नये. ओके, म्हणजे कुठेही म्हणजे काय म्हणतो आपण अशी रिसिप्ट काहीतरी आणून देतात, बिल आणून देतात आणि कॅश म्हणजे वेगवेगळ्या पर्पज साठी यूज केली जाऊ शकते. दिस इज कॉल्ड द मिसअप्रोप्रिएशन ऑफ कॅश. सो नॉट परमिटेड, अशी परमिशन तुम्ही देणार नाहीये. सो जे काही स्ट्रिक्टली रूल आहेत कॅश कंट्रोलिंग मधले तुम्ही ह्या इंटरनल कंट्रोल सिस्टीमच्या अंडर फॉलो करू शकता किंवा तुम्ही कॅश कंट्रोल थिंगला इम्पॉर्टन्स देता. ट्रेडिंग ट्रान्झॅक्शन, देर will be proper control over the purchase as well as sales transaction. म्हणजे आता एक लक्षात ठेवा की जसं आपण इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये बघितले इंटरनल कंट्रोल सिस्टीमच्या, इंटरनल कंट्रोल सिस्टीम कव्हर एंटायर ऑर्गनायझेशन. ओके, फॉर द पर्पज ऑफ इफेक्टिव्हनेस. म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या इफेक्टिव्ह झाल्या पाहिजे. मग कशाशी रिलेटेड असू शकतात त्या, फिनान्शियल आणि नॉन फिनान्शियल हा एक कॅटेगराइज केलाय त्यांनी सुरुवातीला. आणि मग ह्या फिनान्शियल काही गोष्टी आहेत आणि नॉन फिनान्शियल गोष्टी आहेत, थिंक आहेत, त्याचं बायफर्केशन आपण ह्या छोट्या छोट्या पॉइंट मध्ये करतो. मग हे कॅश कंट्रोल आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपण एका पर्सन वरती दिलेली आहे की तू कॅशचं प्रॉपर जे काही मेंटेनन्स आहे किंवा जो कंट्रोल आहे हा बघितला पाहिजे. मग आपण आलो होता ट्रेडिंग ट्रान्झॅक्शन कडे. मग ट्रेडिंग ट्रान्झॅक्शनच्या अंडर जेव्हा कंट्रोलिंग तुम्हाला विचारलं जाईल तेव्हा कशावरती कॉन्सन्ट्रेट कराल तुम्ही, परचेस वरती आणि सेल्स ट्रान्झॅक्शन वरती. That means trading transaction. So suitable procedure are laid down and handling of goods is effectively controlled and proper accounted for. आणि मग काय करा तुम्ही, जी सिस्टीम आहे ही सुटेबल प्रोसिजर ह्या सिस्टीम मध्ये तुम्ही इंट्रोड्यूस करा. That means here we use suitable procedure for maintenance of books of account. Okay, is it clear? विचारायचंच नाही नका रिप्लाय दे. एम्प्लॉईज रेम्युनरेशन. Employees remuneration. Pay sheet are properly prepared. A detailed record of work done by each worker is kept and used while preparing pay sheet. So salary and wages must be paid to concerned worker regularly in time. So employees remuneration शी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत यावरती तुम्ही काय करा तर कॉन्सन्ट्रेट करा. मग त्यामध्ये काय असणार आहे, पे शीट आर प्रॉपरली प्रिपेअर्ड आणि जे तुम्ही एम्प्लॉईजना पेमेंट करताय त्याची प्रॉपरली वर्कशीट एक मेंटेन करणं महत्वाचं आहे, राईट.
A detailed record of work done by each worker is kept and used while preparing test sheet. आणि असं नाही की काही एम्प्लॉईचं मेंटेन केलं म्हणजे तुम्ही प्रॉपर एम्प्लॉईज रेम्युनरेशन वरती कॉन्सन्ट्रेट केलं किंवा ते बुक्स ऑफ अकाउंट व्यवस्थित मेंटेन केले असं नाही होत. तर इथे काय सांगायचं आहे इंटरनल कंट्रोल सिस्टीमच्या अंडर, वी मेंटेन all things relating to employees remuneration and a detailed record of work done by each worker. म्हणजे प्रत्येक वर्करचं डिटेलिंग तुम्ही काय करा तर मेंटेन करा. सॅलरी अँड वेजेस मस्ट बी पेड टू द कन्सर्न वर्कर रेग्युलरली इन टाइम. आणि आउटस्टँडिंग कुठेही करत बसू नका. केलेलं आहे का ऑर्गनायझेशन मध्ये, म्हणजे का झालेलं आहे आउटस्टँडिंग, प्रीपेड जर तुम्ही काही दिले असेल तर ते का दिलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय करा तर प्रॉपर मेंटेन ठेवा. अदरवाइज पे रेग्युलरली वेजेस अँड सॅलरी. देर शुड बी अ नो स्कोप फॉर पेमेंट इन डमी वर्कर्स. सो बऱ्याच वेळी असं असतं ऑर्गनायझेशन मध्ये की डमी वर्कर दाखवले जातात पण ते वर्कर नसतातच ऑर्गनायझेशन मध्ये आणि त्यांना पेमेंट करून त्यांचं पेमेंट हे एका दुसऱ्या पर्पज साठी वापरले जातात. तर अशा गोष्टी काय करा तुम्ही आहेत का तर ह्यावरती कॉन्सन्ट्रेट करा, रेक्टिफाय करा. हे एम्प्लॉईज रेम्युनरेशनच्या अंडर तुम्हाला चेक करावं लागेल. नेक्स्ट इज कॅपिटल एक्सपेंडिचर. सो कॅपिटल एक्सपेंडिचर इन्व्हॉल्व हेवी अमाऊंट. आता कॅपिटल म्हणजे माहिती आपल्याला जिथे आपण काय करतो फिक्स्ड असेट परचेस करतो आणि आपल्याला काही ह्यूज अमाऊंट ही स्पेंड करावी लागते. सो इट शुड बी ऑथोराइज्ड बाय प्रॉपर अथॉरिटी अँड वाइजली स्पेंड. अमाऊंट शुड बी युज्ड प्रॉपरली. आणि जी अमाऊंट तुम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून दाखवलेली आहे ती तुम्ही प्रॉपरली यूज केलेली आहे का हे तुम्ही कॅपिटल एक्सपेंडिचरच्या अंडर मेन्शन करा. अँड अदर जे काही आहेत त्या थिंग other control is also existence on maintaining proper relationship with the staff, inventory in the factory and investment of fund. आणि जर तुमचं प्रॉपर कंट्रोलिंग असेल तर नक्कीच काय होणार आहे ह्या गोष्टी सगळ्या प्रॉपर मेंटेन होतील. सो मेंटेनिंग प्रॉपर रिलेशनशिप विथ स्टाफ म्हणजे प्रत्येकानेच आपलं छान छान सगळं काम केलेलं आहे, छान रिस्पॉन्स दिला तर नक्कीच काय होऊ शकतो एक गुड रिलेशनशिप बिल्डअप होऊ शकते. Then auditor's duty regarding internal control system. Auditor will carefully study the existing system of internal control and they then decide to what extent he can rely on the same. Then he can decide the audit procedure to be adopted for auditing this a particular unit. म्हणजे जसे की आपण सांगितलं इंटरनल कंट्रोल सिस्टीम तुमची कशी आहे याच्यावरून ऑडिटर डिसाइड करेल की आपल्याला कशा पद्धतीने ते बुक्स ऑफ अकाउंट चेक करायचे आहेत. जसं की आपण सांगतो when the internal control system is effective that time auditor will prefer test checking method or sampling method, right? आणि जर टेस्ट चेकिंग मेथड किंवा जे आपण टाइप्स ऑफ ऑडिट बघितले बघा बरेचसे, मग त्यामध्ये कोणत्या ऑडिटला इम्पॉर्टन्स द्यायचं आहे त्या पॉइंट मध्ये सुद्धा आपण असं लर्न केलं होतं की इंटरनल कंट्रोल सिस्टीम वरती हे टाइप सुद्धा डिपेंडेबल असू शकतात, राईट? सो द ऑडिटर हॅज टू डिसाइड टू व्हॉट एक्सटेंट ही कॅन अडॉप्ट टेस्ट चेक. आणि जर काही निगेटिव्हिटी दिसली तर तो टेस्ट चेकिंग काय करेल एक्सटेंड करेल. द ऑडिटर इज एक्सपेक्टेड इज अ critically review the existing system before commencement of his work. Where there is the good internal check system, the work of the auditor automatically becomes simple. आता इथे क्लिअर झालेलं आहे बघा, इट्स व्हेरी सिंपल. जर इंटरनल कंट्रोल सिस्टीम काय सांगितलंय, वेअर देर इज द गुड इंटरनल चेक सिस्टीम म्हणजेच इंटरनल कंट्रोल सिस्टीम,
गुड असेल देन वर्क ऑफ ऑडिटर ऑटोमॅटिकली बिकेम सिम्पल. त्याचं ऑलरेडी काम काय झालेलं आहे, हाफ झालेलंच आहे. However, it should be distinctly remembered that adopting test check will not wait to reduce his liability. आणि तो काय करेल, त्याची लायबिलिटी रिड्यूस करेल आणि टेस्ट चेकिंगला इम्पॉर्टन्स देईल. he should perform all his normal duties as usual. आणि ती त्याची जे काही नॉर्मल ड्युटी आहे ती ऍज युजल तो फॉलो करेल. म्हणजे फिनान्शियल अकाउंट चेक करणे, बाकी जे काही बुक्स चेक करणे. इट्स लाईक डिपेंड्स ऑन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटिंग. देन थर्ड इज नेसेसरी फॉर इव्हॅल्युएशन. The auditor is interested in the ascertaining the transaction are executed in accordance with the management authorization. All transactions are recorded properly and assets are adequately safeguarded. म्हणजे ऑडिटरचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, तुम्ही प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट चेक केलेत ना, ओके, किंवा तुम्ही प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केलेत का, देन सगळ्या गोष्टी अथॉराइज्ड आहेत ना, की कोणत्या गोष्टी इलिगली केलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे इव्हॅल्युएशन आहे ह्या ऑडिटर करेल. सो नेसेसरी फॉर इव्हॅल्युएशन. Therefore, the examination and evaluation of the internal control system is an indispensable part of the overall audit program. So ही ऑडिटरची ड्युटीज आहे. And last point is, if the auditors review the internal control system of the client, he will be in a position to bring the management notice, then weakness in the system and suggest measure for the improvement. आणि ऑडिटरची ड्युटी पण आहे की जर काही इंटरनल कंट्रोल सिस्टीम तुम्ही फक्त रन करताय पण ती प्रॉपर नाहीये, तर मग ऑडिटर काय करेल, अशा वेळी काही सजेशन हे मॅनेजमेंटला देऊ शकते. सो ड्युरिंग द कोर्स ऑफ हिज ऑडिट he may also ascertain how far the weakness of it be removed. आणि ते कसे रिमूव्ह करायचे ह्यासाठी ऑडिटर काय करेल, टास्क कंप्लीट करेल. सो इंटरनल चेक विल स्टार्ट नेक्स्ट. थँक्यू.